पुढच्या बातमीकडे वळतोय। सत्ताधारी आमदारानं आता आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट दहशतवादी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे शैक्षणिक हक्कासाठी लाठ्या काठ्या खाणारे आंदोलक दहशतवादी कसे असा प्रश्न उपस्थित झाला। त्यामुळे आता या खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल विरोधक विचारू लागलेले आहेत। नेमकं काय बरळले सदाभाऊ खोत, पहा या रिपोर्टमध्ये। दिल्लीतील आंदोलक आतंकवादी, सदाभाऊ खोतांचं डोकं ठिकाणावर आहे का? खोतांनी विद्यार्थ्यांना ठरवलं दहशतवादी। लोकशाही देशात जंतर मंतरवर शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ठोकशाही मार्गाने पोलिसांनी लाठीचार्ज केला। तरुण तरुणींवर इथल्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशानं नोकरदार अधिकाऱ्यांनी बेफाम लाठ्या काठ्या चालवल्या। तरुणांनीही लाठ्या काठ्यांचा मार झेलत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला। मात्र आता सत्ताधारी आमदार निर्लज्जपणे विद्यार्थ्यांना थेट आतंकवादी म्हणतायत। सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थेट आतंकवादी म्हटलं। खोत इतकंच बोलून थांबलेले नाही, तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्रच राहणार असं या खोतांनी ठासून सांगितलं। महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे। त्या अकृत्य आत्म्यांना हे सहन होत नाही। दरम्यान सदाभाऊ खोतांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा दिल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले। सत्तेत मशगूल झाल्यामुळे तुमचे विचार लुळेपांगळे झाल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। आंदोलनकर्त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय, यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे। किंवा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती। या देशातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, जिल्ह्यामध्ये उतरले, तालुक्यामध्ये गेलेत आणि ती सगळी तुम्हाला आतंकवादी दिसत आहेत। म्हणजे हा देश अर्धा आतंकवाद्यांनी भरलेला आहे, दहशतवाद्यांनी भरला आहे। अरे बोलताना जवान थोडी तुमच्या याला कंट्रोल तरी करा। पण सत्तेची हाव आणि सत्तेमध्ये मिळून तुम्हाला इतके तुम्ही विचार तुमचे लोळे आणि पांगळे झाले असतील याची कल्पना नव्हती आम्हाला। हे सगळे दहशतवादी आहेत जे उतरले ते। मग तुम्ही चुका केल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणारे सगळे दहशतवादी आहेत। पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजे। दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालतात, आम्हाला पुरावे पाहिजेत। दहशतवादीचे पुरावे तर आपल्याकडे असणार ना। तुम्ही त्यांना एवढं लेबल करताय, काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात। दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या नागपूरच्या भारत बाणाईत या तरुणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। भारतच्या आक्रोशाचे व्हिडिओही व्हायरल झाले। त्यामुळे आमचा मुलगा आतंकवादी नाही, तो आपल्या हक्कासाठी लढतोय असा संताप भारतच्या वडिलांनी व्यक्त केला। कारण आपल्या मुलाला जो मारते तेव्हा आपल्याला समजते तर गव्हर्नमेंटनं तेवढं नाही करायला पाहिजे होतं। शांततेने करू द्यायला पाहिजे त्याला आणि त्याने हे समजून घ्यायला पाहिजे होतं। काय आतंकवादी आहे ना ते बिचारे, ते तर काय आपल्याला शिक्षण झालेले पोरं आहेत। ते काही ते त्याच्या कोणता कसूर आहे? ते आता आपल्या हक्कासाठी लढून आहे ना, ते आपला हक्क मागत आहे। एसटी कर्मचारी आंदोलन, शेतकरी हमीभाव आंदोलनात याच सदाभाऊ खोतांनी अनेक वेळा रस्त्यावरची लढाई लढली आहे। मात्र सत्ताधारी बाकावर जाताच सदाभाऊ खोत आंदोलनाची भाषाच विसरले आणि थेट आंदोलकांनाच दहशतवादी ठरवू लागले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेला जंतर मंतरचा रस्ता आणि दुसरीकडे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या राजकीय विधानांमुळे सदाभाऊंचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।